रोहितला बोलवा रे. वाल्मिक कराडची तब्येत बिघडलेली होती, त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. तपासणी करण्यात आलेली आणि या जिल्हा रुग्णालयातून बाहेर येतानाची आपण थेट दृश्य सध्या पाहतोय. आपण सकाळपासून पाहतोय वाल्मिक कराडवरती मोका लावण्यात आलेला आहे. त्यानंतर दिवसभर आंदोलन सुद्धा झालं, निदर्शनं झाली. त्यानंतर बातमी आली की वाल्मिक कराडची तब्येत खालावलेली आहे, बिघडलेली आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही तपासण्या झाल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतरची आपण ही दृश्य पाहतोय. ही थेट दृश्य आपण पाहतोय. वाल्मिक कराड आता रुग्णालयातून बाहेर आलेला आहे. जिल्हा रुग्णालयातून तपासणी झालेली आणि त्यानंतर आपण ही दृश्य पाहतोय. ही थेट दृश्य तर आपण दृश्यांमध्ये बघतो. या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल. कराडला सध्या हॉस्पिटलमधून बाहेर काढलेलं आहे. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. सिद्धार्थ, बराच वेळ खरं तर रुग्णालयामध्ये असताना आता वाल्मिक कराड बाहेर पडलेला आहे, काय अपडेट्स आहेत? बघा, वाल्मिक कराड यांना आता रुग्णालयातून बाहेर काढलेले पोलिसांच्या गाडीमध्ये आणि त्यांना MCR झाल्यामुळे ते आता बीड जेलमध्ये त्यांना नेलं जाईल अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र जवळपास 2 ते 2.5 तास या ठिकाणी वाल्मिक कराड यांची 2 डॉक्टरांनी तपासणी केलेली. त्यांच्या हार्टचे रेट तपासले गेलेले आहेत, त्यांचं ब्लड सॅम्पल तपासले गेलेलं आहे आणि डॉक्टरांच्या विचारपूस झाल्यानंतर, चौकशी झाल्यानंतर त्यांना आता थेट त्या ठिकाणी जेलमध्ये शिफ्ट करतायत. कारण इतक्या वेळ माहिती होती बाहेर की त्यांना ऍडमिट केलं जाईल, मात्र डॉक्टरांच्या चर्चेनंतर त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे. आता आपण बघू शकतो गाड्या निघालेल्या, फुल बंदोबस्त आहे, कडक बंदोबस्त आहे. पूर्ण बंदोबस्तामध्ये आता वाल्मिक कराड यांना बीडच्या जेलमध्ये घेऊन जात आहेत. रोडवर चक्का जाम उद्या करणार आहोत. आंदोलन सुरू राहणार आहे. आज आम्हाला CM साहेबांनी किंवा आपल्या बीडचे SP साहेबांनी आज आम्हाला इथं येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला एक योग्य तो शब्द द्यावा, आमची एवढी इच्छा आहे. त्यांनी ह्याच्यामध्ये राहूच नाही. त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा. त्यांना ह्या तपास अधिकाऱ्यावर नकोच येते आम्हाला ते, का तर ते पूर्ण त्यांचं पूर्ण. आणि परत एक दुसरी एक गोष्ट तुम्हाला ते CDR काढायची फार हाऊस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे, तर तुम्ही सुद्धा तेलींचे किंवा धसांचे ह्या 8-15 दिवसाचे काही संपर्क आहेत का, ते CDR काढा. म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन SIT ला किती गेलेत आणि SIT चे फोन धसांना किती आलेत ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही. फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये. त्या समाजाला पूर्ण कथा आपला हा वंजारी समाज फक्त परळी पुरता मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं, आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून, पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेले. माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून, CM साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेले ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं, त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केले हे तात्काळ त्यांनी थांबवावं, एवढीच आमची इच्छा आहे. आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये. अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झाला, आज मरण यातना जोडतोय. आणि दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल्स नाहीत, काहीच नाहीत. मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरचं हे जोडताय? जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबून घेतायत, त्यांना चौकशीसाठी अडवतायत. हे कुठला प्रकार आहे? त्यांची ओळख नाही, त्यांचा काही संदर्भ नाही, ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या ठिकाणी मर्डर होतो त्या मर्डरचे संबंध तुम्ही आमच्याशी जोडताय. ही कुठली पद्धत आहे? का जोडताय? फक्त सुरेश धसच्या सांगण्यावरून हे केलं जाते आणि त्याच्या मागे सुरेश धसचं सर्वात मोठं कारण म्हणजे हे आमचे 2 नेत्यांना त्यांना संपवायचंय, आमच्या समाजाला संपवायचंय. हेच फक्त त्याच्या मागचं कारण आहे. हे CM साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं. आता त्यांच्याशिवाय तर मी कुणाला दाद मागू शकत नाही. आता जे काही करतील
ते आता सीएम साहेबच करतील, व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील, एवढीच माझी इच्छा आहे. आजच्या आंदोलनाच्या मागण्या तेच होत्या की ते चुकीचं आज माझ्या मिस्टरांना जमानत मिळाली असती, आज माझ्या मिस्टरांना एमसीआर मिळून आज जमानत झाली असती, आज त्यांच्यावर खंडणीच्या गुन्ह्यावर त्यांना आज जमानत भेटली असती किंवा एमसीआर भेटला असता आणि त्याच्यातून आमची जमानत झाली असती. तर आज आम्हाला 302 मध्ये चौकशी करायची. 302चा आमचा काही संबंधच नाही ना, आम्ही 302 मध्ये नाहीच आहेत ना. मग आता चौकशी करायची म्हणून तर तुम्ही थांबून धरता, म्हणजे कुणाच्या सांगण्यावर थांबून धरता? नाहीच आहे ना. मग एसआयटी म्हणते ना आम्हाला 302 ची चौकशी करायची, मग तुम्ही 15 दिवस का केली नाही चौकशी? 15 दिवस केली का चौकशी तुम्ही एसआयटीची, आपलं 302 ची? तुम्हाला आधी चान्स होता ना 15 दिवस चौकशी, त्यावेळेला तुम्ही काहीच केलं नाही. आम्ही 302 मध्ये नाहीच आहेत ना. मग आता काहीतरी एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही अधिकारी लोक असून सुद्धा जर एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्हाला थांबवायचं आणि चौकशी करायची म्हणजे अजून परत जर माझ्या नवऱ्याला हे करून जर तुम्ही त्या चौकशीमध्ये त्याचे वाडे वेडे वाकडे जर फाटे फोडून जर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये 302 मध्ये, तर आम्ही पूर्ण रोडवर थांबल्याशिवाय राहणार नाही. फोनवर काही बोलणं नाही, आमचं दुसऱ्या कुठल्या नेत्यासोबत बोलणं झालेलं नाही. पण आता अशी इच्छा आहे की आमचं मागणं आम्ही आमच्या नेत्याकडे मागणार आहोत, आमच्या नेत्यालाच आम्ही आमची दाद मागणार आहोत. सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं, त्याच्याशिवाय काय नाही. का तर शेवटी सगळे जर महायुतीचेच आहेत आणि आम्ही त्यांचंच काम केलेलं आहे. आता त्यांच्याशिवाय आम्हाला पुन्हा पर्यायच नाही, त्यांच्याशिवाय आम्ही त्यांच्याकडेच मागणं मागणार. तर माझं एवढंच मागणं आहे की आम्ही पूर्ण दाद ही सीएम साहेबांनाच मागणार की ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवू नका. तुमचं राजकारण जे काय करायचंय ते तुमचं तुम्ही तिकडं करा, आम्हाला त्या राजकारण काही घेणं देणं नाही किंवा काय नाही. माझा नवरा हा प्रामाणिकपणे तुमच्या युतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आता तुमच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचं बळी ह्याच्यामध्ये घेऊ नका. तुम्हाला काय करायचंय ते राजकारण तुम्ही तुमचं तिकडे मुंबईमध्ये बसून करा, नाही तर तिकडे त्या केसमध्ये बसून करा. पण माझ्या नवऱ्याचा ह्याच्याशी काहीच संबंध नाहीये. त्यानं फक्त प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेलं आहे. तुमचे माणसं बहुमतानं निवडून आणलेले आहेत आणि त्याचं फळ म्हणून आज आम्हाला आम्ही छोटा समाज असल्यामुळे आज आम्हाला सरकारनं 2 मंत्री सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचं जळवणूक होणे, त्याचा तुम्हाला त्रास होत असल्यामुळे तुम्ही जर एखाद्या सामान्य लोकांना जर तुम्ही त्रास देत असाल तर ही फार चुकीची गोष्ट आहे. हे बरोबर नाही. हे तळतळाट तुम्हाला राहायला लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही दुसऱ्याला म्हणता का माफी करतो म्हणून, पण तुमची सुद्धा माफी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जे काय तपास करायचे ते तुम्ही तपास करा. तुमची माती तेच की तुमची माती झाली, तुम्हाला काही सापडतच नव्हतं म्हणून तुम्ही तुमचे पाहुणे नातलग आणून बसवले आणि तुम्ही त्यांच्या लगान स्वतःच्या हातामध्ये घेतल्या जाता आणि स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे तुमची मनमानी चालू आहे. हे गुन्हे दाखल कर, त्याच्यात ते गुन्हे दाखल कर, कुठून नाही कुठून धागा दोरा जुळायचा. माझा नवरा आज हा सगळ्या समाजाचं काम करत होता आणि ह्याला फोन केला आणि त्याला फोन केला आणि ह्याचा संबंध आहे. अरे तुमचे 100 लोकांना फोन असतात ना, ते काय सांगून करून कुठले गुन्हे येतात? स्वप्न पडले असतं का हा व्यक्ती गुन्हा करेल, तो व्यक्ती गुन्हा करेल म्हणून? आज तो कुणाचाही आज इथं एवढे